नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर सकाळची वेळ आहे, आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6. तर म्हटलं गॅलरीमध्ये येऊन सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दाखवावा. तर सूर्य अजून उगवलेला नव्हता. तर खूप छान वाटतं सकाळ सकाळ असं बाहेर फ्रेश एअरमध्ये उभं राहिल्यानंतर. त्यामुळे मी असंच सहज शूट करून ठेवलं की म्हटलं व्हिडिओ व्लॉगमध्ये शेअर करूयात. आणि त्यानंतर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7. छान सूर्य उगवलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूला जी नारळाचे मोठे मोठे प्लांट आहेत. तर चला, हे सर्व आवरल्यानंतर आता वेळ झालेली आहे ब्रेकफास्टची आणि 8 वाजलेले आहेत सकाळचे. तर रामसाठी ब्रेकफास्टमध्ये बनवत आहे शिरा. छान दूध आणि तूप वगैरे टाकून मी रामसाठी शिरा बनवते आणि यांना टिफिनमध्ये जे बनवलं आहे त्यातूनच मी ब्रेकफास्ट करून घेईन. तर ब्रेकफास्टमध्ये मेथीची भाजी, 1 चपाती आणि थोडासा राईस, आणि हे सर्व खाऊन झाल्यानंतर मी थोडासा चहा घेईल त्यानंतर. तर टिफिन तुम्हाला दाखवून देते थोडक्यात. तर याच्यामध्ये सॅलडमध्ये दिलेलं आहे गाजर, ऑनियन्स आणि थोडासा राईस आणि भाजी चपाती. त्यानंतर रामचं आणि माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि रामला झोपून ह्यावेळेस मी स्टिचिंगचं काम करून घेईल. तर रात्रीच मी ब्लाऊज वगैरे सर्व कट करून ठेवलेला, जेणेकरून की सकाळी उठल्यानंतर मला सोपं जाईल. तर हे सर्व जे सामान दिसत आहे तुम्हाला ते अनिकेतचं आहे आणि अनिकेत त्याच्या कॉम्पिटिशनसाठी आलेला आहे 2 दिवस. तर त्याचं कॉम्पिटिशनचं काय झालेलं हे मी तुम्हाला नंतर सांगते. तर हे सर्व आवरून घेते आणि स्टिचिंग केलेलं जे वेस्ट मटेरियल आहे तेही मी आवरून घेईल. त्यानंतर थोड्याच वेळात राम उठलेला, तर जास्त त्याने काही झोप घेतलेली नाही. आज 1 तासच तो आज झोपलेला. तर उठल्यानंतर थोडासा क्रँकी झालेला. तर त्याला आज मी लंचमध्ये थोडंसं म्हटलं की राईस आणि थोडीशी भाजी आहे पालकची ती देते. तर तिखट नव्हती बनवलेली, एकदम सिंपल आहे. तर रामला थोडीशी भाजी आणि पनीर खाऊ घातलं. तर त्याने काही जास्त खाल्लं नाही, त्यामुळे थोडीशी शेव त्याला मी खायला दिलेली आणि ह्या दोघांची अशीच मस्ती चालू होती. तर थोडंसं पाणी वगैरे पाजून घेतलं मी त्याला, जेणेकरून तोही फ्रेश मूडमध्ये येईल. आणि चेहरा वगैरे सर्व क्लीन करून घेते मी त्याचा दुपारी उठल्यानंतरसुद्धा. आणि त्यानंतर ब्लाऊज पण स्टिच करून झाला. तर कटोरी ब्लाऊज हा शिवलेला मी आणि अस्तरचा ब्लाऊज होता, छान शिवून झालेला हा सुद्धा. तर हुक्स वगैरे सर्व मी त्यावेळेसच बसून घेतले, कारण राम नंतर खूप क्रँकी होऊन जातो, कारण मला दुसरा पण ब्लाऊज स्टिच करायचा होता. तर हा एक सिंपल ब्लाऊज पण स्टिच केलेला आहे आणि याला अस्तर वगैरे नव्हतं, त्यामुळे लगेचच होऊन जातो. कारण सिंपल ब्लाऊजला जास्त वेळ लागत नाही, पायपिंगला वगैरे जास्त वेळ लागून जातो, पण तेही ॲडजस्ट होऊन जातं. तर याचे हुक्स वगैरे बसून घेते आणि त्यानंतर आपण डायरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आलेलो आहोत. त्यानंतर मी काहीच शूट केलेलं नाही. तर ही जी क्लिप आहे ती यांचा मॉर्निंगचा टिफिन मी पॅक करत आहे त्याची आहे. तर ही मी तुम्हाला दाखवत आहे लसणाची चटणी, जी की माझी ऑल टाईम फेवरेट आहे, जे की आपण रेड चिली किंवा गार्लिक वगैरे टाकून बनवतो. मला खूप आवडते. आणि त्यानंतर लेफ्ट ओव्हर भाजी आणि राईससुद्धा मी साईडला काढून घेईन, जेणेकरून की दुपारच्या लंचमध्ये त्याला युटिलाइज करता येईल. त्यानंतर आज थोडेसे धुके बाहेर पडलेले होते. तर उन्हाळ्याचे दिवस तर ऑलमोस्ट ऑन द वे आहेत आणि त्याच याच्या एन्व्हायरमेंटमध्ये थोडेसे बाहेर धुके पडलेले होते. तर हिवाळा तर ऑलमोस्ट गॉन आहे, पण थोडेसे धुके दिसत होते. तर म्हटलं थोडंसं शूट करूयात. आणि समोरचं थोडंसं अंधुक दिसत होतं ह्यावेळेस. आणि राम पण लगेच उठलेला, मग त्यावेळेस माझे भांडे वगैरे सर्व आवरलेले, वॉश करून झालेले. तर रामला म्हटलं की थोडंसं विंडोमध्ये उभं राहून सूर्यप्रकाश द्यावा, जेणेकरून त्याची विटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल आणि माझंही काम आवरत राहील. आणि त्यानंतर वेलची पूड बनवायची आहे, तर त्याला पील करून घेतलं वेलचीला आणि सोबत चहा घेतलेला आहे. तर राम चहासाठी कसा रडत आहे. तर वेलची पूड मला घरी जाण्यासाठी ज्यावेळेस रामचं होममेड फूड बनवायचं असेल त्यावेळेस इझी होऊन जाईल, त्यामुळे मी इथूनच प्रेप करून येईल, जेणेकरून की तिथे गेल्यानंतर मला जास्त हेक्टिक होणार नाही. तर हे पण मी करून घेईल. आणि राम चहा पित असताना असाच रडत असतो नेहमी. आणि त्यानंतर रामला अनिकेत जवळ ठेवून मी थोडंसं ब्लाऊजचं मटेरियल आणण्यासाठी गेले, कारण मला थोडंसं अस्तर वगैरे आणि जे थ्रेड वगैरे आहे ते पण पाहिजे होतं. तर अनिकेतचीच 2 व्हीलर घेऊन मी आलेली तिथे घ्यायला, कारण जवळच शॉप होतं. तर मी तुम्हाला दाखवत आहे की अनिकेत 2 दिवस कॉम्पिटिशनमध्ये आला, त्यावेळेस त्याला ह्या 3 ट्रॉफी आणि सर्टिफिकेट आणि कॅश अमाऊंट भेटलेली. तर छान ट्रॉफ्या होत्या आणि दोन्ही वेळेस आय थिंक एकदा कोथरूडला आणि एकदा दापोडी असं तो गेलेला. पुण्यामध्येच आहे लोकेशन, त्यामुळे तो येथे येऊन थोडासा आराम करून लगेचच कॉम्पिटिशनसाठी जातो संध्याकाळी. आणि त्यानंतर कॉम्पिटिशन वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच घरी निघून जातो. तर असंच त्याचं चालू असतं येणं जाणं. आणि त्यानंतर कपडे वगैरे पण वॉश झालेले आहे आणि दुसरा ब्लाऊज पण मी लगेच स्टिच करण्यासाठी घेतला. तर हा नेक्स्ट डेमध्ये फर्स्ट ब्लाऊज मी स्टिच करण्यासाठी घेतला. सोबतच मी लंचमध्ये बनवत आहे साबुदाण्याची खिचडी आणि मोठ्या चिलीज मी टाकलेल्या आहे, म्हणजे ग्रीन चिलीज टाकलेल्या आहे, कारण रामला पण मी खिचडी खाऊ घालणार आहे. आणि त्या ग्रीन चिलीज मी सेपरेट काढून घेईन माझ्यासाठी, कारण राम तिखट खात नाही.
आणि त्यानंतर खिचडी बनवत असतानाच राम उठलेलाचा मला आवाज आला, तर त्याला घेण्यासाठी मी गेले. आज छान 3 तास त्याने झोप घेतलेली आणि एकदम फ्रेश मूडमध्ये होता. आणि ज्यावेळेस मी त्याला घ्यायला गेले तर थोडासा मस्ती मूडमध्ये होता, त्यामुळे मी थोडासा टाईम स्पेंड केला आणि असंच जोडीमध्ये थोडंसं त्याच्यासोबत बोललं की त्यालाही छान वाटतं. त्यानंतर उठल्यानंतर त्याचं हात वगैरे चेहरा वगैरे क्लीन करणं, त्याला वॉशरूमवरून आणलं, हेच सर्व चालतं. आणि त्यानंतर पहा, त्याला मी खिचडी खाण्यासाठी दिलेली आहे, तर हाताने घातली तर तो खात नव्हता, तर त्याने ते सर्व वेस्ट केलेले आहे खाली मॅटवरती टाकून. तर तेही सर्व मी क्लीन करून घेईन. सोबतच संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हे आल्यानंतर चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो आहोत बाहेर, कारण आज डिनरसाठी आम्ही बाहेर चाललो आहोत. कारण कधी कधी फॉर अ चेंज आपण कधीतरी बाहेर खाल्लं पाहिजे, म्हणजे रोजच घरात बसून पण थोडंसं बोर होतं. त्यामुळे थोडंसं हेल्दी का होईना पण बाहेरचं खाल्लं पाहिजे थोडंसं. आणि त्यानंतर डिनरमध्ये आम्ही खाणार आहोत लोणी स्पंज डोसा, जो की खूप मोठ्या साईजमध्ये येतो आणि इनफ होऊन जातो. तर त्यानंतर काहीच खाण्याची इच्छा राहत नाही. पण तरी पण आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलेली. तर शेजारीच एक फुलाचं शॉप होतं फ्लावरचं, आणि छान गुलछडीच्या फुलांचा इतका छान सुगंध येत होता. आणि त्यासोबत गरमागरम डोसे, एकदमच छान कॉम्बिनेशन होऊन गेलं आणि एकदम भन्नाट टेस्ट आहे इथल्या डोस्याची. तर हा मी इथे नेक्स्ट टाईम सेकंड टाईम खात आहोत. याआधी पण खाल्लेलं आहे, जे की मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ज्वेलरच्या शॉपमध्ये, थोडंसं काम होतं, ते काम केलं. आणि त्यानंतर घरी जाताना घेतले व्हॅनिला आईस्क्रीम. तर रामने देखील आईस्क्रीम एन्जॉय केलं. त्यानंतर घरी पोचल्यावरती देखील मला थोडंसं काम होतं भाजी वगैरे निवडण्याचं किंवा क्लिनिंगचं वगैरे थोडंसं, कारण कुकटॉप मी अजिबात क्लीन करून गेले नव्हते. तसंच आम्ही डिनर करण्यासाठी गेलेलो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर ब्लाऊजचं कटिंग तर ॲज ऑलवेज मी संध्याकाळीच करून ठेवते, जेणेकरून की सकाळी उठल्यानंतर लगेचच मी स्टिचिंगसाठी बसू शकेल. तर रामचा ड्रेस वगैरे पण चेंज करायचा होता आणि त्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे चेंज करून मी घेतलेला. आणि त्यानंतर आपण आलो आहोत आता थर्ड डेमध्ये. त्या म्हणजे 3 दिवसाचा मी हा एकच ब्लॉग बनवला आहे एकत्रित, कारण शूट करायला जास्त वेळ भेटत नाही, कारण मला ब्लाऊज पण स्टिच करायचा असतो. तर आज मी परत 3 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत, जे की अस्तरचे आहेत. आणि तेच मी तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे की कसे स्टिच केलेले आहेत. त्यामध्ये काही वेगळं असं डिझाईन दाखवण्यासारखी नाही, तर वेलवेटचं आणि थोडंसं काठपदर असं डिझाईन आहे. तर आज रामचा आम्ही छानसा असा लुक चेंज करणार आहोत आणि रामचा हेअरकट करणार आहोत. तर रामचा हेअरकट आम्ही सलूनमध्ये करण्याचा ठरवलेला आहे. तर याआधी रामचा हेअरकट मी घरीच करायचे, कारण ट्रिमर आम्ही घेतलेलं. तर जसा राम झालेला आहे लहानपणापासून त्याचे हेअर्स मीच कट करायचे. तर म्हटलं ह्यावेळेस त्याच्या मामाचं लग्न पण आहे, तर म्हटलं छानसा असा हेअरकट करून घेऊया रामचा. आणि अमेझिंग अशी गोष्ट आहे की राम अजिबातसुद्धा त्रास देत नाही सलूनमध्ये गेल्यानंतर, की रडला नाही काय. इतकं छान कोऑपरेट केलं त्याने, कारण त्याला सवय आहे नेहमी मी जेव्हा घरी करते त्यावेळेस, त्यामुळे त्याने अजिबातसुद्धा त्रास दिला नाही, एकदम शांत बसून राहिला. तरी पण थोड्या वेळ मी त्याला राईम्स दाखवल्या मोबाईलमध्ये. तर असंच मी त्याला एंटरटेन करत बसवलेलं आणि अजिबात त्रास दिला नाही. जसं मी त्याच्याकडे राऊंड भोवती फिरत होते व्हिडिओसाठी, तसा तो माझ्याकडे पाहत होता. तर मोबाईल पाहिजे होता त्याला, त्यामुळे तो सारखा राऊंड फिरून पाहत होता की मोबाईल कुठे जातोय. आणि तुम्हाला कसा वाटला रामचा हेअरकट, मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कसा दिसत आहे राम, छान स्टाईलमध्ये त्याचे हेअर्स कट केलेले आहे 2 साईड. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.